नमस्कार. आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. काहीचे फॉर्म पेंडिंग दाखवत आहे, काहीचे फॉर्म अप्रूव्ह दाखवत आहे, काहीचे फॉर्म रिसबमिट असं दाखवत आहे. या सगळ्या गोष्टींचा आज आपण अर्थ समजून घेणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पेंडिंग स्टेटसचा अर्थ समजून घेऊया. समजा जर तुमचं जरा असं काही स्टेटस जर दाखवत असेल, इथं सुरुवातीला तुम्हाला लॉग इन ओपन करायचं. लॉग इन ओपन केलं तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. इथं तुम्हाला तुमचं नेम दिसेल, ॲप्लिकेशन नंबर दिसेल, फोटो दिसेल आणि ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दिसेल. तुमचं स्टेटस जरा अद्याप जर पेंडिंग जर दाखवत असेल त्याचा अर्थ असं होतं की तुमचा फॉर्म आतापर्यंत चेकिंगला घेतलेला नाही. समजा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अद्याप झालेलं नाही. यानंतर तुमचे या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला तुमचं स्टेटस चेंज झालेलं दिसेल. एक तर तुमचं स्टेटस रिसबमिटमध्ये येईल किंवा अप्रूव्ह होऊन जाईल. रिसबमिटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला या असा काही मेसेज तुम्हाला मी दाखवत आहे. तो स्क्रीनवर बघा तुम्ही असा आलेला मेसेज. ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला त्यांना असा काही मेसेज येणार नाही आणि ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला त्यांना असा मेसेज येईल, आवर ॲप्लिकेशन नंबर फॉर मुख्यमंत्री लाडकी बहीण हॅज बीन प्रिव्हिजनली रिजेक्टेड, डू नेसेसरी कंप्लेंट्स अँड रिसबमिट अँड ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट सबमिट करायचं काही राहिलं असेल, तुमचं आधार कार्ड राहिलं असेल, बँक पासबुक राहिलं असेल किंवा तुमच्या दुसऱ्या कुठल्या डॉक्युमेंटमध्ये दुरुस्ती असेल ते तुम्हाला रिसबमिट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला असं काही मेसेज आलेला आहे. त्यामुळे तुमचं ॲप्लिकेशन तात्पुरत्या स्वरूपात रिजेक्ट करण्यात आलेलं आहे आणि तुमच्या लॉगिनवर जाऊन तुम्ही बघायचं आहे तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन आलेलं आहे. रिसबमिटचं ऑप्शन कशा पद्धतीने आपण बघूया. ह्या अशा पद्धतीने तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन आलेलं असेल. इथे तुम्हाला तुमचं नाव, ॲप्लिकेशन आणि फोटो दिसेल आणि ॲप्लिकेशन स्टेटस रिसबमिट करा असं म्हणत आहे. समजा एखाद्या दिवस तुमच्या कोणा आधार कार्डची पहिली बाजू, दुसरी बाजू किंवा अपलोड करायची राहिली असेल किंवा बँकेचं पासबुक अपलोड करायचं राहिलं असेल तर ते तुम्हाला अपलोड करायचं. समजा तुमचं हमीपत्र असेल, काही तुमचे कुठल्याही गोष्टीचं काही करेक्शन असेल ते तुम्हाला पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं ॲक्शनच्या बाजूला इथं डोळ्याच्या चिन्ह बाजूला इथं पेन्सिल चिन्ह दिसलं. त्या पेन्सिल चिन्हावर क्लिक करायचं आणि तुम्हाला तिथं राहिलेले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे तो व्हिडिओ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथून तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुमचं 2 ते 3 दिवसामध्ये ॲप्लिकेशन अप्रूव्ह होऊन जाईल. तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. आता आपण अप्रूव्ह स्टेटसबद्दल जाणून घेऊया. तुमचं स्टेटस जरा अप्रूव्ह झालं असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस जरा अप्रूव्ह झालं असेल तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. तुम्हाला इथं अप्रूव्ड असं लिहून येईल. तुम्हाला इथे डोळ्याचं आयकन दिसतं त्यावर क्लिक करायचं. तुमचं स्टेटस नेमकी काय आहे काही नाही तुम्हाला कोणी म्हणजे तुमचं जरा स्टेटस जरा अप्रूव्ह असेल तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. तुमचं जर ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं असेल तर तुम्हाला असं काही डोळ्याच्या आयकॉन चिन्हावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असं काही रिमार्क दिसेल. तुमच्या रिमार्कमध्ये तुम्हाला दाखवतात डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ह झालेलं आहे आणि सब वॉर्ड लेवलला तुमचं पेंडिंग आहे. म्हणजे तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह झालं म्हणजे या 2 ते 3 दिवसामध्येच तुमचं सब वॉर्ड लेवलसुद्धा अप्रूव्ह होऊन जाईल. हे शहरी भागामध्ये असं दाखवत आहे आणि ग्रामीण भागामध्ये व्हिलेज लेवलवर दाखवत आहेत. आपण ग्रामीण भागाचं स्टेटससुद्धा बघू शकतो. अशा पद्धतीने ग्रामीण भागाचं अशा काही पद्धतीनं स्टेटस दिसत आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह दिसतं आणि व्हिलेज लेवलला पेंडिंग दिसतं. व्हिलेज लेवलला पेंडिंग जरी दिसलं तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. थोड्या दिवसामध्ये तुमचं इथंसुद्धा अप्रूव्ह होऊन जाईल. या अशा पद्धतीने तुमचं सर्व स्टेटस अप्रूव्ह दिसत असेल तर काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हाला फक्त एक काम करणं आहे, तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं. आणि नसेल जरा तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन पहिले तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करायचं. म्हणजेच तुम्हाला तुमच्या DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तुमचं फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरते वेळेस कोणतंही बँकेचं अकाउंट जरी दिलं असेल तर तुम्हाला फक्त ज्या बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्हाला टोल फ्री नंबर दिलेला आहे, तो स्क्रीनवर दाखला आहे. 181 यावर तुम्ही कॉल करून तुम्ही तुमची संपूर्ण माहिती विचारू शकता. आणि समजा जर तुमचं ॲप्लिकेशन जरा रिजेक्ट झाला असेल आणि तुम्हाला किंवा रिसबमिट करायचं ऑप्शन जर येत नसेल तुम्ही या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता संपूर्ण माहिती. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बनवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.